मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमधनं फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं? जर एक बॅकग्राऊंड कलर असेल, तर त्याला रिमूव्ह कसं करतात ते आपण इथे शिकणार आहोत. तर फोटो घेण्यासाठी डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर इथे फोटोज ओपन झालेला आहे. तर मी इथे एक फोटो घेतो. तो इथनं घेतो एक. ओके. थोडंसं याला मी बॅक साईड येतो आणि अ, तो फोटो मी हा कलर घेतो, जे की एक कलर दिसतो. आता इथे बॅकग्राऊंडला एक कलर आहे. बॅकग्राऊंड एक कलर असल्यावर त्यावेळेस त्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी खूप सोपं जाते. जसं की मी इथे या टूलवरती क्लिक करतो. ओके. याला म्हणतात मॅजिक वॉन्ड टूल. मॅजिक टूल आहे. ह्याच्यावरती क्लिक करायचं. आता हे मॅजिक टूल आहे. ज्यावेळेस मॅजिक टूलवरती क्लिक करतो त्यावेळेस वरती बघायचं इथे याला म्हणतात टॉलरन्स. हे टॉलरन्स किती घ्यायचं इथनं हे आपल्या ॲडजस्टनुसार घ्यायचं. जसा फोटोचं बॅकग्राऊंड असेल तसं तिथनं टॉलरन्स घ्यायचं. तर मी इथे सध्या 50 घेतो आणि त्यानंतर इथे क्लिक करून बघतो. तर ओके. हे इथे बॅकग्राऊंडला एक सिलेक्शन झालेलं आहे व्यवस्थित. आता बघूत आपण याला बॅकग्राऊंड व्यवस्थित सिलेक्शन झालंय का नाही. तर काय करायचं ज्यावेळेस आपल्याला इथे वरती बघा इथे 2 कलर दिसतात. एक फोरग्राऊंड कलर आणि एक बॅकग्राऊंड कलर. जर आपल्याला बॅकग्राऊंड आता इथे बॅकग्राऊंड कलर बघा मी इथे कंट्रोल डिलीट बटन प्रेस करतो. डिलीट बटन प्रेस केलं तर बघा काय होत आहे, जो बॅकग्राऊंड कलर आहे तो इथे बॅकग्राऊंड कलर झालेला आहे. ओके. आता हे बॅकग्राऊंड कलर हे आपल्याला दुसरा कलर घ्यायचा असेल तर काय करायचं बॅकग्राऊंड कलरवरती क्लिक करायचं आणि जो कलर आपल्याला पाहिजे त्या कलरवरती क्लिक करायचं, ओके करायचं आणि आता कंट्रोल डिलीट बटन प्रेस करायचं. ओके. आता हा कंट्रोल डिलीटनी सिलेक्ट झालेले किंवा आपल्याला दुसरा कलर घ्यायचा असेल तर परत त्या कलरवरती क्लिक करायचं आणि इथनं कलर सिलेक्ट करायचा. जो कलर आपल्याला पाहिजे तो कलर इथनं सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करून कंट्रोल डिलीट बटन प्रेस करायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण कलर रिमूव्ह आणि कलर ॲड करू शकतो. बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो, कलर ॲड करू शकतो. तर कंट्रोल झेडने मी एक स्टेप बॅक गेलेलो म्हणजे अंडू केलेले कंट्रोल अल्ट झेड आणि याला कंट्रोल डी बटन प्रेस करायचं. डी सिलेक्ट होणार. तर अशा पद्धतीने आपण याला जर एक कलर असेल तर. जर आपल्याकडे आता याला बॅकग्राऊंड कलर वेगळा घ्यायचा असेल तर म्हणजे याला पी-एन-जीमध्ये घ्यायचं असेल तर कसं करायचं? तर सध्या या फोटोला मी इथनं डिलीट करून घेतो. ओके. आपल्याला काय करायचं डबल क्लिक करायचं आणि इथे एक फोटो नवीन मी सिलेक्ट करतो जे की हा फोटो आहे बॅकग्राऊंड एक असलेला. त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं. आता आपल्यासमोर एक इथे फोटो आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं या फोटोचं जे बॅकग्राऊंड कलर आहे हे चेंज करायचं आपल्याला. ठीक आहे. किंवा आपल्याला हा फोटो दुसरीकडे न्यायचा असेल किंवा आपल्याला या फोटोला पी-एन-जीमध्ये करायचं असेल, तर पी-एन-जीमध्ये करण्यासाठी काय करायचं, हे जे बॅकग्राऊंड लेयर दिसते, ही बॅकग्राऊंड लेयर आपल्याला पहिले हिला डुप्लिकेट करून घ्यायची. या लेयरवरती राईट क्लिक करायचं, त्यानंतर डुप्लिकेट लेयरवरती क्लिक करायचं आणि ओके करायचं. तर हे बॅकग्राऊंड डुप्लिकेट कॉपी केलेली आहे इथे एक. तर काय करायचं जे बॅकग्राऊंड आहे याला डिलीट करायचं. ओके. याला डिलीट करायचं कारण की आपल्याला पी-एन-जीमध्ये करण्यासाठी जे बॅकग्राऊंड होतं ते डिलीट केलं. आता हे कॉपी केलेलं बॅकग्राऊंड आहे डुप्लिकेट. आता आपल्याला काय करायचं, याला सिलेक्ट करून घ्यायचं एकदा. तर मी परत या मॅजिक टूलवरती क्लिक करायचं आणि याला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डिलीट बटन प्रेस करायचं. डिलीट. ओके. आता हे पी-एन-जीमध्ये आता हे पी-एन-जीमध्ये कसं ओळखायचं, जर मी याला क्लिक करून जसं इथे याला म्हणतात मूव्ह टूल. या मूव्ह टूलवरती क्लिक केल्यानंतर बघा याला हे पी-एन-जीमध्ये. आता हे पी-एन-जीमध्ये जर मी दुसरा फोटो इथे एक सिलेक्ट केला, जसं की मी इथे डबल क्लिक करून एक नवीन बॅकग्राऊंड घेतो. जसे की हे बॅकग्राऊंड या बॅकग्राऊंडवरती क्लिक केलं आणि याला ओपन केलं. तर आपल्यासमोर मी एक बॅकग्राऊंड घेतलेली इथे आणि हा फोटो आपल्याला इथे घ्यायचा आहे. या फोटोवरती क्लिक करायचं, याला क्लिक करून साईडला इथे ड्रॅग करायचं. ओके. तर बघा हा फोटो इथे ड्रॅग झालेला आहे. आता ज्यावेळेस इथे फोटो ड्रॅग होतो त्यावेळेस इथे काही पॉइंट दिसतात. ओके. शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल याच्यावरती सिलेक्ट राहू द्यायचं. जर कंट्रोल टी बटन प्रेस करायचं. कंट्रोल टी बटन प्रेस केलं तर काय होतं याला आपण इथनं साईज याची आपण कमी जास्त करू शकतो. ओके. तर याची साईज थोडीशी मी इथे आता इथे याला काय करायचं इथे शिफ्ट बटन प्रेस करायचं आणि याला असं ड्रॅग करायचं. ओके. शिफ्ट बटन प्रेस करायचं आणि याला असं ड्रॅग करायचं आणि याला असं जिथे पाहिजे तिथे असं मूव्ह करायचं आणि त्यानंतर मूव्ह टूलवरती क्लिक करायचं आणि अप्लाय करायचं. तर या फोटोला आपण इथे बॅकग्राऊंड चेंज केलेले जे आपला फोटो होता तो हा फोटो आहे आणि जो फोटो आपण बॅकग्राऊंड चेंज केला हा बॅकग्राऊंड कलर आहे. ओके. आता हे जे बॅकग्राऊंड कलर दिसते थोडंसं आपण याला या साईडला मी घेतो याला आणि आपल्याला एक इथे नवीन एक फोटो ॲड करायचा. ओके. आता नवीन फोटो ॲड करायचा तर कसं करायचं मी थोडंसं याला साईज डबल क्लिक करून घेतो इथे आणि या फोटोला मी इथनं इरेज करतो बॅकग्राऊंड. ओके. बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेली आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर इथे ॲडवरती क्लिक करायचं. जर तुम्हाला अजून कुठे सिलेक्शन करायचं असेल तर काय करायचं इथे ॲडवरती क्लिक करायचं. ॲड
टू सिलेक्शन. ओके. आता आपल्याला मधात इथे पण मध्ये सिलेक्शन करायचं, इथे क्लिक करून घ्यायचं आणि इथे पण क्लिक करायचं. आता हे पूर्ण सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं, याला एक डुप्लिकेट करून घ्यायची लेयर, इथे डुप्लिकेट लेयर केलेले, ओके करायचं आणि जी पहिली जी लेयर आहे बॅकग्राऊंड, हिला डिलीट करायचं. तर मी हिला इथनं डिलीट केलेले. आता आपल्याला काय करायचं, डिलीट बटन प्रेस करायचं. तर बघा हे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेले आहे. ओके. हे PNG मध्ये बॅकग्राऊंडला कोणताही कलर किंवा बॅकग्राऊंड इथे नाहीये. आपल्याला काय करायचं, एक नवीन मी इथे बॅकग्राऊंड घेतो इथे, जसं की आपल्याला व्यवस्थित दिसेल असं. जसं की मी हे बॅकग्राऊंड घेतलेले इथे. ओके. तर आपल्यासमोर एक इथे मी हे बॅकग्राऊंड घेतलेले. आता आपल्याला काय करायचं, या फोटोला या बॅकग्राऊंडवरती न्यायचं. तर काय करायचं, मूव्ह टूलवरती क्लिक करायचं, नंतर याला क्लिक करायचं आणि ड्रॅग करायचं. तर या फोटोला इथे आल्यानंतर शिफ्ट बटन प्रेस करायचं आणि याला असं सिलेक्ट करून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं ॲडजस्ट इथे करून घ्यायचं. त्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं. ओके. मी याला मिनिमाइज करून घेतो आणि या फोटोला आपल्याला इथे आणायचं आहे. थोडंसं कंट्रोल 0 बटन प्रेस करतो. कंट्रोल प्लस स्पेस आणि साईडला ड्रॅग. आता हे आपल्यासमोर फोटो आहे. या फोटोला आपल्याला काय करायचं आहे, याची थोडीशी ब्राईटनेस आपल्याला वाढवायची असेल तर ब्राईटनेस घेण्यासाठी काय करायचं, कंट्रोल M बटन प्रेस करायचं. त्यानंतर आपल्यासमोर इथे एक कर्व आलेले आहे आणि इथनं आपल्याला कर्व करता येते या फोटोला. ठीक आहे, मी थोडंसं याला कंट्रोल अंडू करतो, एकदा कॅन्सल करून घेतो इथे. ओके. आता आपल्याला काय करायचं, या फोटोला मी झूम आउट करून घेतो एकदा. या फोटोला काय करायचं, आपल्याला कॉपी करायचं. तर कॉपी करण्यासाठी काय करायचं, या लेअरवरती क्लिक करायचं, म्हणजे या फोटोवरती क्लिक करायचं, ती लेअर इथे सिलेक्ट झालेली आहे. ओके. अल्ट बटन प्रेस करायचं, साईडला ड्रॅग करायचं. अल्ट बटन प्रेस करून साईडला ड्रॅग केला तर आपल्यासमोर एक अशी एक पिक्चर आहे. किंवा या पिक्चरला रोटेट करायचं असेल तर काय करायचं, एडिटमध्ये जायचं, त्यानंतर इथे यायचं, ट्रान्सफॉर्ममध्ये यायचं आणि इथे बघा फ्लिप हॉरिझॉन्टल, इथे क्लिक करायचं. तर हे काय झालेलं आहे, फ्लिप हॉरिझॉन्टल फोटोला आपण केलेलं आहे. ओके. किंवा आपल्याला काय करायचं, इथे मी परत एडिटमध्ये जातो आणि कुठे गेलं ते आपलं ट्रान्सफॉर्म, नंतर इथे यायचं आणि परत त्याला मी इथनं असं करतो. आपल्याकडे 2 फोटो येतात. आता या 2 फोटोमध्ये या पहिल्या लेअरवरती जे बॅकग्राऊंड कॉपी आहे, या फोटोवरती क्लिक केलेले. या फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडीशी याची ब्राईटनेस वाढवायची आपल्याला. ओके. या फोटोची काय करायची, ब्राईटनेस आपल्याला वाढवायची. तर कंट्रोल+M बटन प्रेस करायचं. त्यानंतर इथे जे दिलेले कर्वला आपण काय करायचं, असं याची ब्राईटनेस कमी जास्त करता येते. ओके. मी इतकी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी इथनं कर्व वगैरे करायचे, RGB कलर त्याचा कस्टम आहे आणि इथे ओके करायचं. आता या फोटोला थोडीशी ब्राईटनेस घेतलेली आहे. किंवा आपण इमेजवरती क्लिक करायचं, ॲडजस्टमध्ये किती जायचं आणि त्यानंतर इथे दिलेले कर्व, इथनं पण आपण कर्व करू शकतो. किंवा आता त्यानंतर कंट्रोल L बटन प्रेस करायचं. कंट्रोल L केल्यानंतर लेवल दिलेली इथे. ओके. आता लेवल काय दिलेली इथे, इथे जर क्लिक केलं तर जे ब्राईटनेस असेल ते इथनं आपण कमी जास्त करू शकतो. ओके. हे बघा कसं होत आहे, कमी 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 कमी, आपल्याला जेवढी पाहिजे तिथनं आपण सिलेक्ट करू शकतो. ओके. त्यानंतर इथे जर आपला कलर चेंज करायचा असेल, RGB कलर आहे, इथे जर आपल्याला रेड कलर करायचा असेल तर रेड कलर बघा इथे कसं होतो, रेड कलर पण आपल्याला इथनं असा कमी जास्त करता येतो. किंवा इथे वरती एक पॉईंट दिलेले आहे, त्याला क्लिक करून असं जर क्लिक केलं तर ते कलर आपल्याला रेड कमी जास्त करता येतो. ओके. आणि इथे कलर हे ग्रीन ब्ल्यू हा सिलेक्ट करायचा, तर RGB वरती क्लिक करून याला मी ओके वरती क्लिक केलेले आहे. आता आपल्यासमोर हे एडिट फोटो केलेले, हा ओरिजिनल फोटो आहे. ओके. आणि कंट्रोल+Alt स्पेस क्लिक, तर या फोटोला आपण अशा पद्धतीने एडिट केलेले. कधी कधी तुम्हाला माहित असेल मित्रांनो, जर आपण लहान मुलांचे फोटो जर बघितले तर इथे एक साईडला फोटो दिसतो आणि तो फोटो कसा घ्यायचा, इकडे बघा, कंट्रोल स्पेस क्लिक क्लिक. आता इथे क्लिक करायचं आपल्याला, याला म्हणतात मर्की टूल. मर्की टूलवरती क्लिक करायचं, राईट क्लिक आणि नंतर रेक्टँग्युलर सिलेक्ट करायचं. फिदर सिलेक्ट करायची, जी फिदर आपल्याला ठेवायची इथनं फिदर सिलेक्ट करायचं, जसं की मी ते 50 किंवा 60 इथनं घ्यायची आणि त्यानंतर याला व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं, जसं की मी याला इथपर्यंत सिलेक्ट केलेले. ओके. आता त्याला सिलेक्ट केल्यानंतर हे सिलेक्शन झालेले आहे. आता कोणती सिलेक्शन केलेली लक्षात राहू द्यायचं, हा फोटो कोणता आहे, हा हा फोटो. म्हणून इथे कधी पण लक्षात राहू द्या, जी लेअर आपण सिलेक्ट केलेली आहे त्याच लेअरची कॉपी करायचं. जर आपण या बॅकग्राऊंडला म्हणजे या लेअरवरती क्लिक करून जर याला कॉपी केलं तर ते कॉपी होणार नाही. ओके. म्हणून आपण इथे क्लिक करायचं, जो फोटो असेल त्या बॅकग्राऊंडवरती. आता त्याला कॉपी करायचं. कॉपी करण्यासाठी एकतर आपण कंट्रोल C करायचं, कंट्रोल C केल्यानंतर कॉपी झालेली आहे आणि कंट्रोल V करायचं.
ओके. आता पेस्ट झालेली आहे. आपल्याला जिथे पाहिजे तिथे मूव्ह टूलवरती क्लिक करायचं. मूव्ह टूलवरती क्लिक केल्यानंतर याला असं आपण फोटोला घेऊ शकतो. ओके. आता हा फोटो बघा कसा दिसत आहे, व्यवस्थित दिसत आहे फोटो. ओके. थोडं मी याला कंट्रोल अल्ट स्पेस देऊन झूम आउट करतो. आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण या फोटोला असं ॲडजस्ट करू शकतो. बघा मित्रांनो, या फोटोला आपण कसं केलेलं आहे, जे की आपण एडिट केलेले आहे. ओके. त्यानंतर मी इथे क्लिक करतो बॅकग्राऊंड कलरवरती. तर अशा पद्धतीने आपण फोटोशॉपमध्ये फोटो एडिटिंग करू शकतो, फोटोला व्यवस्थित करू शकतो. हा जर इथे बघितलं तर हे बघा, या फोटोला ही फर्स्ट लेयर आहे, जी आपण बॅकग्राऊंड कलर कॉपी घेतलेली. त्यानंतर ही दुसरी लेयर आहे आणि जी बघितली होती ही ही दुसरी लेयर आहे. ओके. ही दुसरी लेयर इथे नाव दिसते कॉपी 2 आणि ही कॉपी 1 लेयर 1. हे अशा पद्धतीने आपण इथे लेयर घेऊ शकतो, लेयरला डिलीट करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण कॉपी कसं करायचं, बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं, हे आपण या व्हिडिओमधनं शिकलो. आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये पासपोर्ट साईज कसे बनवायचे त्याविषयी आपण शिकणार आहोत. आणि मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथनं तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता.